मंडळी, मृत्यू कधी, कसा आणि कुठे कुणाला गाठू शकेल हे सांगू शकत नाही. ही घटना पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा हेच म्हणाल. दिवसभराच्या श्रमांनंतर थकून भागून हा आचारी हॉटेलच्या किचनमध्ये गाढ झोपी गेला. अचानक त्याच्या पांघरुणावर कसलीशी हालचाल जाणवली आणि त्यामुळे त्याला जाग आली. तो घाबरून उठला, अंगावरचं पांघरुण फेकून दिलं तेव्हा त्याला विषारी साप दिसला. मात्र त्याला उशीर झालेला होता. सापानं त्याला त्या अगोदरच दंश केलेला होता. हॉटेल मालकाने लगेच गावातल्या डॉक्टरांकडे नेलं, मात्र तिथं उपचारांदरम्यान त्याची धडपड थांबली. सर्पदंश झाल्यानंतर त्यानं स्वतः मालकाला फोन केला होता. क्षण महत्त्वाचा असताना त्याची मृत्यूशी झुंज सुरू होती, मात्र ती अयशस्वी ठरल्यामुळे हळहळ व्यक्त होते. रस्ता ओलांडताना सावधान, अशा प्रकारचे फलक आपल्याला रस्त्यांवर नेहमीच पाहायला मिळतात. पण आता ते फलक पादचाऱ्यांसोबतच वाहन चालकांसाठी सुद्धा असणं तितकंच गरजेचं आहे. कारण अनेकदा वाहन चालकांचा बेपर्वा रोड क्रॉस करताना अपघात होतो. केरळच्या कोट्टायम जिल्ह्यामधील ही दृश्य आहेत. टेम्पो चालकाला कसली घाई होती कुणास ठाऊक. समोरून बस येत असताना तो रस्ता क्रॉस करायला गेला. आता कदाचित आपण बस येण्या अगोदर रस्ता क्रॉस करू असं वाटलं असावं त्याला, पण त्याच वेळेचं गणित जरा मागे पुढे झालं आणि बस येऊन टेम्पोवर आदळली. त्यामुळे अतिघाई संकटात नेली हे या टेम्पो चालकाच्या बाबतीमध्ये खरं ठरलंय. मंडळी, दोन अज्ञात चोरट्यांनी इतक्या सफाईनं आणि फिल्मी अंदाजात ही चोरी केली की बघणाऱ्याला क्षणभर त्या चित्रपटामधील स्टंटबाज आहेत असंच वाटेल. मंडळी, ही घटना उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमधली आहे आणि यावेळी एका चोरानं आसपासच्या परिस्थितीवर बारीक नजर ठेवली. दुसऱ्या चोरानं अवघ्या काही सेकंदांमध्ये दुचाकीचं कुलूप तोडलं आणि क्षणार्धात ती दुचाकी घेऊन तो फरार झाला. त्याची ही वेगवान कारवाई पाहून असं वाटतं की ते कुलूप तोडण्याच्या स्पर्धेमध्ये उतरलेले होते. हे दृश्य पाहिल्यानंतर चोरांना सुपर चोर आणि त्यांच्या चोरीला मिशन इम्पॉसिबलची झलक असं काहीसं म्हणावं लागेल. दरम्यान या फिल्मी स्टाईलच्या चोरट्यांचा सध्या पोलीस शोध घेत आहेत. हल्ली अमेरिका वारंवार गोळीबारांनी हादरतीये. दिवसाढवळ्या हातामध्ये बंदूक घेऊन विकृत सार्वजनिक ठिकाणी आणि शाळांमध्ये पोहोचतायत, अंधाधुंद गोळीबार करतायत. त्यामध्ये कित्येकांचे नाहक बळी सुद्धा जात आहेत. अमेरिकेच्या लास वेगासमध्ये अशीच एक धक्कादायक घटना समोर आली. एका फिटनेस सेंटरमध्ये बंदूक घेऊन एक जण शिरला. काही कळायच्या आतच त्यानं 1-2 नाही, तब्बल 2 डझन गोळ्यांचा पाऊस पाडला. त्यात 3 जण जखमी झालेले आहेत. मात्र वेळीच पोलिसांनी धाव घेत त्याला संपवलं. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला. चोरीसाठी गेलेले चोरटे अनेकदा सीसीटीव्ही पाहून थररतात. त्यातले काही जण जरा निर्ढावलेले असतात, म्हणून सीसीटीव्हीमध्ये दिसत असल्याची त्यांना भीती सुद्धा नसते. पण काही चोर सीसीटीव्हीला पाहताच रस्ता बदलतात आणि अशीच एक घटना झारखंडच्या रांचीमध्ये घडली. 2 जण चोरीच्या उद्देशाने मिठाईच्या दुकानामध्ये शिरले. मग एक जण पुढे आणि दुसरा मागे आणि पुढे जाणाऱ्या चोराने दुकानामध्ये असलेला सीसीटीव्ही पाहिला. तसं त्याने गोल गोल फिरत डान्सच करायला सुरुवात केली. मग त्याचा साथीदार तरी का मागे राहील, त्याने सुद्धा मस्त ठेका धरला. असे हे चोरटे जरा गंमतशीरच होते.